एका स्त्रीचा पती तरुणपणीच वारला. तिला एकच मुलगा होता. तिने मजुरी करून मुलाला शिकवले. ज्या दिवशी मुलाला नोकरी लागल्याचे तिला समजले, तेव्हा तिच्या आनंदाला पारावार उरला नाही. तिच्या परिश्रमांचे चीज झाले असे तिला वाटले. पण पुढे जाऊन मुलगा तिला विचारण्याचा झाला. एकदा तर आई आपल्या मुलामध्ये प्रचंड वादावादी झाली. मुलाने टोकाचे निर्णय घेतला व आईच्या डोक्यात दगड घातला. बिचारी आई रक्तबंबाळ अवस्थेत रस्त्यावर पडली. रस्त्यावरून जाणाऱ्या एका वाटसरूने दुसऱ्या एकाला विचारले, "का हो बुवा, या म्हातारीला असे काय झाले की रस्त्यावर रक्तबंबाळ अवस्थेत पडली आहे?" दुसरा माणूस त्या वाटसरूला म्हणाला, "अहो महाराज, या बाईच्या पोटच्या मुलाने भांडण केले व भांडणात त्याने हिच्या डोक्यात दगड घातला व मुलगा निघून गेला." वाटसरू हळहळला व म्हणाला, "काय पण बिचारीवर दिवस वाईट आले. पोटचा मुलगा इतका वाईट निघू शकतो? दुराचारी नराधाम. मुलाला तर खरे म्हणजे फासावरच द्यायला पाहिजे आहे." त्याचे हे बोलणे ऐकताच इतके वेळ आडवे पडून असणारी आई जागेवरच उठून बसली व म्हणाली, "बाबा रे, तू तुझ्या रस्त्याने निघून जा. माझा मुलगा हा माझ्यासाठी अनमोल ठेवा आहे. आता तो रागात आहे. राग शांत झाल्यावर त्याला त्याची चूक समजून येईल व तो पुन्हा आईच्या मायेसाठी माझ्या मांडीवर विसावण्यासाठी परत येईल. बाबा रे, मला जर मुलगाच झाला नसता तर मला आई कोणी म्हणून हाक मारली असती. त्याच्यामुळे मी आई झाली आहे. तो चुकीचा वागला असेल तर माफ मीच करणार आहे." तात्पर्य: मुलाने कितीही चूक केली तरी माफ करणारी ती एकमेव आईच असते. धन्यवाद. कशी वाटली ही गोष्ट तुम्हाला? नक्की मला कमेंट्स बॉक्समध्ये सांगा. धन्यवाद.